आई आता हे काय करते? काय केलं लसूणचं? लसूणचं काय केलंय? सुई काढायला पाहिजे. लसूणचं काय करायचंय? लसूण 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 गलन बांधायला. कोणाच्या? दोघींच्या पण? अभी मजा आहे का ना भिडू. दुसरे झालं घे हो. आणि तिची पान पण लावलं हे बाबाचे. चल लसूण पातळ काढते का? खोबरा, तांदूळ, खारीक, लसूण. लसूणचा रेसिपी बनवायला घेतला आता. अभी मजा आहे का ना भिडू. बस ही लागला ही लागला पागल ही लागला मला ही पागल. तिकडे कशाला जातो? बाबू इकडे कसे आहेत? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. सो तर मी पण मजेत आहे. तर सो गाईज तुम्हाला तर माहिती आहे आपली झालेल्या डिलेवरी. तर आपल्या मस्तपैकी आपलं बाबू पण एकदम हेल्दी आहे आणि छान आहे. तर आजचा आपला 5वा दिवस आहे. तर आमच्या इथे घरी सोडले मला दवाखान्यातून. तर वेलकम पण झालेलं आहे बेबी. तर तुम्ही ब्लॉग बघितलं ना तुम्ही तो नक्की बघा. तर अर्धा निघालेला पण आहे. बच्चू तिथं झोपलेली आहे. तर आज आहे 5वी. म्हणजे आमच्या इथं 5वी कशी होते ते तुम्हाला मी थोडं काही ब्लॉगमध्ये दाखवेन. काय पूर्ण ब्लॉग असं शूट नाही करणार आहे प्रॉपर, पण कशी 5वी होते काय ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवून. तर आत्ताचं झालेलं आहे दुपार आणि आमची इथं 5वी तयारी करायला घेतलेली आहे. तर त्यात आमच्याकडं कशी 5वी होते कसं काय ते तुम्हाला याच्यात बघायला भेटेल शॉर्टकटमध्ये. आणि बच्चूला इथं झोपवले मी आणि पण थोडी झोपली होती दुपारी जेवण वगैरे. तर आता 5वीची तयारी करायला घेतील. सो तो त्याच्यात तुम्हाला मी दाखवेन की कशा प्रकारे सगळं काय असणार ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. तर गाईज मस्तपैकी मी तयारी केली माझी. मस्तपैकी म्हणजे थोडीच केले. तर मला विक्रांत बोलते तू आता मस्त फ्रेश दिसते. आणि आमच्या माझा भाऊ आहे ना दक्ष, तुम्हाला तर माहिती आहे ना. तर बोलतो दीदी बेबीचं नाव काय ठेवायचं. तर मी त्याला बोलतो तुम्ही लोक सांगा ना, तुमची बहीण आहे ना ती. मी सांगितलं का प्रीती. हा बोलला प्रीती. आणि तू काय बोलला? रियांशी बोलला. काय रियांश? रियांश आपली बेबी आहे. बेबीचं नाव पाहिजे. बेबीचं नाव प्रगती. जा तिथं घरी प्रगती. मी आता इथे तयारी करायला घेणार. म्हणजे इथं पाटा आणून ठेवलाय. ऍक्च्युली या बेडरूम मध्येच करणार. बाबू तिथं झोपलं मस्तपैकी आणि मी फ्रेश झाली. मला मी चालू शकते मी चालते. तर आता तुम्हाला दाखवते बाहेर काय चाललंय ते. आई म्हणता बाबू आईसाठी पाठ घेऊन ये. आता आईने इथं काय आणलंय आता ते तुम्हाला दाखवते. पहिलं बाहेरचं बघू आपण. अरे बाबू मला नाही घेतली का यांचा लय होते. आजीला पण ते मालिश करून बरोबर. मला नाही घेतली का यांचा लय होते. आजीला पण ते मालिश करून बरोबर. आई आता हे काय करते? काय केलं लसूणचं? लसूणचं काय केलंय? सुई काढायला पाहिजे. लसूणचं काय करायचंय? लसूण 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 गलन बांधायला. कोणाच्या? दोघींच्या पण? अभी मजा आहे का ना भिडू. दुसरे झालं घे हो. आणि तिची पान पण लावलं हे बाबाचे. चल लसूण
पातळ काढते का? खोबरा, तांदूळ, खारीक, लसूण. लसूणचा रेसिपी बनवायला घेतला आता. इथे ना लसूण वगैरे घेतले ओवायला धाग्यामध्ये. तर मी बघत बसते की लसूण काय करणार होते. म्हणजे 5वी एवढी बघितली नाही, पण आता स्वतःच्या 5वीला माहिती पडते घेऊन काय काय करतात. जेव्हा आदिलाची 5वी होती ना त्या टायमाला एवढ्या लक्ष दिलं आहे ना बाबा, आपण एवढ्या सामान वगैरे आणून दिला पण एवढं लक्ष नाही दिला. तर आता इथं बघते ना तर मला समजते काय काय करतात इथं. हे बघा लसूण आहे ना अशी धाक्यामध्ये टाकले, मग त्याचं वाटतं बोललं की गळ्यात घालायला लागतं. तर बघू तुम्हाला बघायला भेटेल नंतर ते माझ्या गळ्यात घालतात की डोक्यात घालतात ते. मी ब्लॉग कंटिन्यू बघा. इथं ना त्या गावाला पण तिथं 2-3 तांदळाचं दाण झालेलं. अरे मा छोटी आपल्याला आणि तांदूळ तेवढीच वा. थांब 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 तू 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 उभी राहा. ती आई देईल तुझ्या हातात. हातात घेण्यामध्ये तर ठेव, पण आईच्या हातात दे. परत आईच्या हातात दे, तू नको वाकू. आई तुझ्या हातात दे. बाय सर्वा तू उभीच राहू दे. असंच लांबून पाया पड. उडव तांदूळ काटेवर तांदूळ उडव. हा ना पाया पड. वरतून पाय पड. हा हा काय मनात दिवा पण घेतो. गुगल्या कुठे ठेवल्यास? तिची वटी हे नाही त्याचा सुटवला म्हणजे असं एकच टाकू ना. झोपले आधी मावशी गुलाच्या मम्मीचा एक हाते तुम्ही झोप घेते. नारळ फोडतो ना. आता कोण गेला आहे तिकडे. कोण येतं नारळ फोडायला? आहे ना ताई, आहे ना ताई. चला गाईज आता माहिती आहे आली. ताई ताई तिकडे तिकडे फोटो नाही येते. थँक्यू. ताईचा फोटो काढतायचा फोटो काढत नाही ना मी जास्त. तेच मी कुठेतरी आहे. दक्ष बाजू दक्ष बाबू कुठला साईडला बाबू. काय चालू होतं? हे बाबूला बघ माझ्या वटी तिची काढली का बाहेर. आता इथं आता बेबीच्या बाप्पाने काय केलं? किती पैसे ठेवले? ठेवले किती? 400 फक्त. हा राहू दे. बेबी रडते. चला चला चला. 1 रुपया तू एग्जाम कैंसिल. इकडे वगैरे जा रहा है तू? क्यों? अरे चायनीज ना खाल्ला आपण. मी तूच चालला. आणि आता थोडं आपलं फंक्शन म्हणजे पूर्ण झालंय आणि आपले लोक तर चालूच आहेत. आणि तर जेवण पण झालं सगळ्यांचं. जेवण पण झालं ना सर्वांचं. आता आपल्याला चला बॉम्ब कुठे कुठे? चला भाऊ बघू कुठे लागतात. भेटले की
मस्त बस बस कसं का फटाकडे बघायचे पप्पा ओरडतात. कुठे लावणार आहे वायरी तुम्ही पकडा पप्पा पप्पाला दे पप्पाला असं ठेवा. अभी मजा आएगा ना बिडू. चालेल बस ही लागला पागल. कारण तिकडे कशाला जातो आल्यात तुम्ही घरी पटाखे पटाखे शो में दिखने के लिए मजा आएगा. ओ मग छोटू कुठे गेला पळाला का रियांची कुठे गेले बघितला आवाज आला का का पळाले तू व्हिडिओ मध्ये पूर्ण बघ. अदिरा कोण आले अरे कोण आले अदिरा कोण आहे इकडे बघ अरे कोण आहे कोण आहे मम्मी बाय बाय सी यू लक्ष द्या माझ्या भाजीकडे माझ्या भाजीकडे लक्ष द्या तू ये तरी पण काय 5वीला ते लोक जायला निघाले. लक्ष द्या भाजीकडे हो देते. सो गाईज 5वी तर झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे केवढं सराचं सामान पडलेलं 5वीचं आणि कपडे वगैरे. सो बेबी तर घेतले आणि हे पण बेबीसाठी आलेलं आहे गिफ्ट आपण नंतर बघू. तर मग गोष्ट म्हणजे पहिला आता मी करणार आहे चेंज कारण की मी खूप थकली म्हणून चला आपली माणसं अजूनपर्यंत चालूच आहे. सो आपण चेंज करू. सो गायस आता आपण बोलणार आहे तुमच्याबद्दल सो गायस आपली एरियाची 5वी झालेली आहे. 5वी काय असते ना मग बाबूला म्हणजे 5 दिवस झाले 5वी करतात ना. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलं रियांशी शूट केलं होतं आणि मी टेक्स्ट काढले होते त्याचे. मी थोडंसं शूट केलं होतं कारण तुम्हाला तर माहिती आहे की बाबूला 5 दिवस झाले. तर आमच्या इथं 5 दिवस झाले आमच्या सगळ्यांकडेच 5 दिवस झाले. 5वी होते 5वीचा प्रोग्राम होतो तर आमची इथं 5वी होती बाबूची. ती पण जास्त म्हणजे घाई म्हणजे झालं म्हणजे जास्त लोकांना आमंत्रण दिलं नव्हतं जे बाजूला होते सांगितलंच नाही जास्त घाईच झालं ॲक्च्युली. आदल्या दिवशी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 5वी होती आमची. तर आम्ही खूप घाईत सकाळची तयारी झाली आणि त्याच्या मग कोणाला त्याचं सांगितलं नाही तरी पण नाही बोलून पण खूप सारे लोक आलेच सगळे आलेच आणि आपली 5वीचा कार्यक्रम पण मस्त झाला आणि आम्ही बाबूला छान छान गिफ्ट पण दिले. बाबूला सगळ्यांनी खूप छान छान गिफ्ट पण दिले. बाबूला पैसे पण खूप भेटले आणि बाबूला सामान भेटलं तुम्हाला मी दाखवते आमच्या इथं कसं सामान होतं 5वीला. म्हणजे मी असं बोलत नाही की तुम्ही बघा पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची इथं पण आमच्या इथं असे आहे. आणि तुम्हाला माहिती आहे यांची चार्जेस तुम्हाला आवडतात दिलेले कारण तुमचं एवढं प्रेम लास्ट वेळेला एवढं प्रेम दिलं तुम्ही. प्रेम का अनलिमिटेड प्रेम आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला मुलगी झाली तुम्हाला खूप जास्त आनंद आहे आणि सुद्धा खूप जास्त म्हणजे आम्ही एक्साइटमेंट मध्ये आहे एवढेच. तुम्ही तर बघितलं बाबूचं स्वागत कसं केलं आम्ही धूमधडाक्यामध्ये आणि बाबूचे सगळे फंक्शन धूमधडाक्यामध्ये होते. सगळे बोलतात की खरंच खुशी करावी. तुम्ही कमेंट केली की लक्ष्मी आली खरंच आमच्या घरी लक्ष्मी आली आमचं आणि मी खरं सांगेन आमच्या घरी खरंच लक्ष्मीची पावलं आली आणि तिची पावलं सुद्धा आम्ही काढली. तुम्ही त्या बाबू आपला हाय मस्त झोपतो मस्त खूप छान आहे बाबू आणि बच्चू तुम्हाला नक्कीच लवकर बघायला भेटणार आहे. मी खरंच आम्ही तुम्हाला फेस पण रिव्हील करू तुम्हीच कमेंट करता की लेट फेस रिव्हील कारण की मी तुम्हाला आधीच बोलली होती कारण खूप काही लोकांचे कमेंट आले की तुम्ही एवढे लोक सांगितले की एवढी चांगली गोष्ट आहे पण तुम्ही बाबूचा फेस लवकर रिव्हील नाही करून छोटे बाबू असतात त्यांना लवकर नजर लागते. दॅट वाय आम्ही ते लवकर रिव्हील नाही करणार पण लवकरच आम्ही करणार आहे रिव्हील. आम्ही लवकरच रिव्हील करू तरी पण कारण की मी तुम्हाला आधीच बोलली होती की मी काहीच ओव्हर ऍक्टिंग करणार नाही. आपण काय एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आणि ब्लॉग्स म्हणजे जसे शूट करावे तसे शूट केलं नॉर्मल जसं. पण मी एवढं सांगतो की याचे सगळे मुवमेंट्स मी तुमच्यावर शेअर केले तुला कसं वाटत होतं. मी ब्लॉगची ओपनिंग नाही घेतली एंडिंग नाही घेतली बट बिकॉज
रियांची हालत बघितलं, चालता येत नव्हतं, ती जेवत नव्हती, बाबू पण लांब होता तिच्यापासून. तिला म्हणजे मी हात तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलीच की तिला उचलून कसं चालवत होतो मी. खूप त्रास झाला उठायला तुला. तिला घाबरत होतं, उठती पडीन पडीन पडीन. पडीन नाही, ते मला खूप दुखत होतं जेव्हा मी उठायची ना, त्यामुळे मला असं वाटायचं उठायलाच नको. आणि उठला तरी पण असं की कशाला उठू, आणि उठलं तरी एकदम असं आरबसपणे उचललं पाहिजे. आणि मला उचलायचं पण तरी पण भीतीच वाटायची खूप. मी उठलं तर मी एकदा उचललं तर ती चालत राहायची. मग मी आलो तरच ती परत झोपायची, आणि मी झोपल्यावरती बोलतो यार झोपल्यावर मला उठता येत नाही. सगळं चालत होतं आमचं तसंच. पण आता मी घरी आलो, खूप बरं वाटतंय आणि रिलॅक्स वाटतंय. हॉस्पिटलपेक्षा म्हणजे घरी आपलं घर आपलं घर हॉस्पिटलपेक्षा घरी खूप छान वाटते, रिलॅक्स वाटते, फ्रेश वाटते. प्लस घरात एवढे सगळे काळजी करतात, खूप प्रेम करतात सगळेजण. आणि सगळं तुम्हाला तर माहिती आहे, आता बच्चू आहे म्हटलं बाबू बघा आता व्हिडिओ चालू, बाबू गपचूप बसलाय, झोपलाय. फुल सेवा चालले आमची. तर असा 5वीचा आमचा हा ब्लॉग होता. आणि हे पण आहे ना काही ते तुम्हाला मी दाखवते. बघा आमचं काय काय असतं 5वीचं. 5वीचं सामान असतं ते ते सांगेल. मेथी असते, त्याच्यामध्ये मेथी, सुका खोबरा असतं, लसूण असते, ओवा असतो, तिळ असतात, आणि अजून काही काही बरंचसं सामान असतं. बिस्किटचे पुढे एवढे आले दवाखान्यामध्ये. बिस्किट मग आम्ही सगळे घरी पाठवून दिले, कारण छोटे बाबू होते घरात. हॉस्पिटलमध्ये पण बघायला खूप जण आले, ते पण वेगळं. आणि आता इथे पण असं. आणि सो बाबूला अजून गिफ्ट भेटलेले, ते पाठीमागे द्या ना. हा ते मला. हां, आणि बाबूला पैसे पण खूप सारे भेटले आतापासूनच. अजून तरी पण बारसा वगैरे करायचं बाकीचं आहे. आणि तुम्ही बघू शकता बाबूसाठी काय गिफ्ट आणलं आहे ते. आणि त्याने खोलू शकत, कारण की नंतर खाल्लं तर बघू. तर आले हे gift म्हणजे. गिफ्ट इथून झालं आपल्या जवळचे रिलेटिव्ह त्यांनी गिफ्ट दादा वहिनी आमचे, त्यांनी दिले बाबूला. म्हणजे याच्यामध्ये मी ॲक्च्युली थोडंसं खोललं होतं. आता ही माझ्या मांडीवर आहे ना, खोला ना. अरे अरे याच्यामध्ये एक ब्लाउजसाठी एकदम सुंदर असे शर्ट तसे. अरे काय ना, चांदीचे ब्लॅक मनीमध्ये कडे आहेत. म्हणजे हे घालायचे, आणि चांदी लहान मुलांसाठी खूप चांगली असते. म्हणजे त्याच्याने म्हणजे हातात असावी चांदी किंवा सोनोबुळा किंवा तांब्या वगैरे हे हात पाहिजे. आणि याच्यामध्ये काळे मणी पण, म्हणजे बाबूला नजर पण लागली होते. म्हणजे बाबूच्या हातात लवकरच वेअर करून, ज्या दिवशी आम्ही बाबूचे कान टोचू ना, त्या दिवशी बाबूला बाबू रडेल ना? हा, बाबू रडतो का? मला तर खूप टेन्शन येतं त्या दिवशी. मला तर आता मी खरं सांगायला तर मला खूप टेन्शन येतं. मालिश करतो पण मी अशी घाबरते. तिला बोलतो म्हणजे मम्मीच मालिश करते, तर मम्मी मालिश करते, ती बोलते करू दे, बिकॉज मालिश इम्पॉर्टंट असते आपल्या बोनसाठी. सो पण शेवटी मम्मी येते, तिला वाटते यार माझा बाबू रडतं. रडल्यावरती रियांशी मध्यरात्री पण उठते, बाबू लगेच फिडिंग देते. ते सोड मॉलिश यूज करतो. आणि किंवा काय असं डचकते कधी खोलायचं थोडासा, तरी मग मला भीती वाटते दोन्ही. चला गाईस, मग एवढंच होतं. ब्लॉग आम्ही एंड केला नव्हता तो, सो आज करतो आम्ही. एवढंच की ब्लॉग एंड करायचा होता म्हणून आता शूट केला होता. तर तुम्ही खूप सारं प्रेम द्यायचं. तुम्ही कमेंट्स करा की बाबूची काळजी कशी करा. मेन करून रियांशीला म्हणजे अशक्तपणा वाटतोय, म्हणजे वाटतंय, खूपच वाटतं. म्हणजे वाटते का वाटते. मी आता बोलते म्हणून आम्ही आता ब्लॉग शूट केला. तुम्ही म्हणजे मी वाट बघतो कधी एडिट करू कारण 5वी तर आमची झाली, कालच झाली आमची 5वी. तर आता वेळ भेटला आम्हाला, आम्ही करतो. कारण बाबू झोपल्याच्या नंतर रियांशीला झोपावं लागतं, नाही तर कधी बाबू उठतो रियांशी झोप होत नाही, असं चालू होतं. तर बिझी शेड्यूल झालं रियांशीचं भरपूर. शेअर करा तुमच्यासोबत सगळं काय. हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. मला पण जेवढे क्वेश्चन असतील ते तुम्ही कमेंट करा. आम्ही टाइम काढून वेळ काढून, आणि तुम्ही पण असंच प्रेम देत राहा बाबूला. आता आमच्या दोघांना एवढं प्रेम दिलं, आपल्या छोट्या बाबूला पण प्रेम द्या तुम्ही. चला गाईस, आणि तुम्ही पण खुश आहे ना भरपूर. त्यामुळे कमेंट तुम्ही बघितलं, कारण एवढे कमेंट्स आले तुमचे, अनलिमिटेड. रिप्लाय करायला पण भेटलं नाही कोणाला जास्त. जेवढं जमलं तेवढं रिप्लाय करतोय. तर तुम्ही मेसेज करत राहा, कमेंट्स करत राहा, आणि तुमच्याशी बोलत राहा. चला बाय बाय बाबू, बाय बाय. बाबूकडून तू बाय बाय गेला. चला.